श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून राज्यभर ख्याती असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज सकाळी श्रीगोंद्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील भाविकांचा मोठा जनसागर लोटल्याचे पाहायला मिळाले. सकाळी मंदिरापासून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. संपूर्ण शहराला ग्रामप्रदक्षिणा घातल्यानंतर बाजार तळावरील राम मंदिर परिसरात पालखीचे पहिले उभे गोल रिंगण संपन्न झाले. हे नयनरम्य दृश्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. श्रीगोंदेकर नागरिकांनी शहरात पालखी मार्गावर शेणा पाण्याचा सडा मारत रांगोळ्यांच्या पायघड्या घालत पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात स्वागत केले. साळवंदेवी रस्त्यासह शहरातील अनेक भागात पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी नाश्ता पाण्याची मोठ्या प्रमाणात दानशूर लोकांकडून सोय करण्यात आली होती. साळवंदेवी मित्रमंडळांच्या वतीने सर्व भाविकांसाठी साळवंदेवी मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली. यावर्षी पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होत्या. महिला भाविकांची असणारी मोठी गर्दी लक्षणीय ठरली. आबालवृद्ध, तरुण तरुणी, महिला पुरुष सर्वच आजच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी साळवंदेवी रस्त्यावर असताना वरुणराजाने देखील जोरदार हजेरी लावली. भर पावसातही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अनिल बेंजो ग्रुपचे मालक मास्टर अनिल नवरे यांनी बँडच्या तालावर विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करत या पालखी सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. यावेळी महिला भाविकांनी भक्तिगीतांच्या सादरीकरणावर चांगलाच ठेका धरला. आजच्या दिंडीत सहभागी वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष, विठ्ठल नामाचा गजर आणि संत शेख मोहम्मद महाराज की जयचा जागर करत भाविकांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याला निरोप दिला. पालखी सोहळ्यात सहभागी हजारो वारकऱ्यांसह दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. शेडगाव या ठिकाणी आज पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे.